आपण आता पाहू शकतो कशी पप्पा तोडत आहेत आंबे. आणि करवंदमध्ये तुम्ही पाहू शकता कसे उगलेले आहेत आंबे. चांगल्या सुगंध येते. आणि हे आंबे पाहू शकता कसे रोप येण्यासाठी तरवा टाकत आहेत. तुम्ही पाहू शकता शेतामध्ये भात उगवण्यासाठी इंद्रायणीचा भात. तुम्ही पाहू शकता कसे तरवा टाकते. समोर इथं पण आंब्याचं झाडच आहे. इथं पण आंबे आहेत. बघा कसं तरवा टाकतात ते. इंद्रायणीचं भातासाठी तरवा टाकतात. तुम्ही आता पाहू शकता कसं टाकतात ते. आणि समोर छोटस देवीसाठी मंदिर आहे. आणि इथं कसे रोप टाकतात ते तुम्ही पाहू शकता. ही पेरूची झाडं येतात. तुम्ही पाहू शकता किती छोटी छोटी पेरू येतात. अजून चांगली नाही तुटलेली. तुम्ही पाहू शकता पेरू अजून चांगलेपणे आलेले नाही आहेत. पेरूच्या झाडाच्या साईडलाच लिंबाचं झाड आहे. हे कडीपत्त्याचं झाड आहे. आणि त्या साईडला लिंबाचं झाड आहे. आणि त्या साईडला हे चिक्कूचं झाड आहे. आणि तुम्ही हत्यार बघू शकता. शेतीसाठी यूज करतात हे. मला चांगली इन्फॉर्मेशन नाही. हे चिक्कूचं झाड आहे. हे सीताफळ आणि हे नारळाचे. आणि गाईज मी तुम्हाला दुसरं शेत दाखवत आहे आमचं. गाईज तुम्ही पाहू शकता आमचं शेत. आणि वर आहे आणि तुम्ही पाहू शकता शेत कसे. हे समोरचं आंब्याचं झाड आहे. आणि हे जांभळाचं. आणि तिथं समोर बांबूज आहेत. आणि इथं जांभळाची झाडं आहेत. तुम्ही पाहू शकता. आणि हे ते झाड जांभळाचं. आज खूपच ऊन आहे. इथं तोडते पप्पा जांभळं. आणि हे एक झाड आहे जांभळाचं अजून एक. आजोबांनी आता दांडका आणलेले
पाहू शकता कसली चांगली आलेली येतं जांभळं, काळी भोर आणि गोड आंबट. गाईज मी तुम्हाला दाखवणार आहे पतेरीचं घर जवळून कसं दिसतं ती पहा. इथं मी एकदा सापाची खाल बघितलेली होती आणि साप बघितलेला होता, त्या म्हणून जवळ जात नाहीये, पण तुम्ही पाहू शकता. आणि हे वाटतं समोरचं आंब्याचं झाड आहे, तुम्ही पाहू शकता. इथं समोर हे मोगऱ्याचे झाड आहेत. इथं झूम करून दाखवते तुम्हाला. वाटतं ह्या वर्षी नाही उगलेली ते. तसं तर हे पावसाळ्याच्या महिन्यात वाऱ्याच्या मदतीने विंड हवाच्या मदतीने असं झालेलं आहे पावसाळ्याच्या महिन्यात. आणि पावसाळ्याच्या महिन्यात गावाला खूपच थंडी हवा आणि जोरदार हवा आल्यामुळे हे घराचा असा हाल झालेला आहे. आम्ही लवकरच्या लवकर प्रयत्न करणार आहे की ह्याला नीट करू. पूर्वी आम्ही इथंच राहायचो. पूर्वी म्हणजे 50 वर्षापूर्वी इथंच राहायचो. माझा जन्म होण्याच्या आधी आम्ही इथंच राहायचो आणि आता आम्ही नवीन घरात शिफ्ट झालेलो आहे. आणि या पत्र्याची इथं एलोवेरा आणि मोगरेचं झाड खूपच चांगलं मिळतं. मी तुम्हाला आता खुडी दाखवणार आहे. तुम्ही प्लीज बघा. गाईज खुडी अशी दिसते. मी बघा कसा माझे पप्पा आंबे काढतात. मी तुम्हाला झूम करून दाखवते. ह्या वर्षी आंबे खूपच चांगले उगलेले आहेत, रसाळू आणि गोड आंबट. तुम्ही बघू शकता आंबा कसा आहे. आंबे ह्या वर्षी चांगले आलेले आहेत आंबे. आणि असंच आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा, असं सपोर्ट करत राहा. आणि जर तुम्हाला सुद्धा गावाची आठवण येत असेल तर प्लीज कमेंट करा. आणि जांभळं खाऊशी म्हणा असेल तरी करा. हो, आत्ता उन्हाळ्याच्या सुट्टी चालू आहेत माझ्या आणि मी आत्ता रानात फिरते. आणि आता मी कवा टाकणार आहे, तुम्ही नक्की बघा कसं आहे टाकतात ती, म्हणजे तुम्हाला पण युजफुल होईल कवा तरी. तुम्ही पाहू शकता आता की कशा पद्धतीने जांभळं तोडली जातात ते गावामध्ये. आजोबा पप्पांची मदत करत आहेत आणि पप्पा खाली येत आहेत, तुम्ही पाहू शकता. इथं प्लीज आमच्या व्हिडिओजला बघा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. तुमचा सपोर्ट एक सपोर्ट खूपच इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी. सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा.